Welcome all of you. Let us continue basic quantum chemistry. Next point of the chapter is eigenvalue and eigenfunction. Okay. So before going to discuss eigenvalue and eigenfunction, you have to know what is meant by operator and what is meant by function, or it is also called as operand. So operator we will discuss in detail different types of operator, but to discuss eigenvalue and eigenfunction we have to know what is meant by operator. Okay. eigenvalue आणि eigenfunction डिस्कस करायच्या आधी तुम्हाला ऑपरेटर काय हे माहिती असलं पाहिजे, त्यामुळे मी ऑपरेटरची टर्म एक्सप्लेन करून देतोय. नंतर आपल्याला नेक्स्ट लेक्चरला डिफरंट टाइप्स ऑफ ऑपरेटर्स कोणते कोणते आहेत, क्वांटम मेकॅनिक्समध्ये यूज होणारे ऑपरेटर्स कोणते आहेत ते आपल्याला डिस्कस करायचं आहे. ठीक आहे. सो ऑपरेटर इज अ सिम्बॉल. इट इज सिम्बॉल which is used to transfer given mathematical function into another function. That is called as operator. ऑपरेटर काय? ऑपरेटर एक सिम्बॉल आहे. कशासाठी यूज केला जातो? एक मॅथेमॅटिकल फंक्शन दिलेलं असेल त्या फंक्शनला दुसऱ्या फंक्शनमध्ये कन्वर्ट करण्यासाठी ऑपरेटर यूज केला जातो. आता ऑपरेटर जो आहे, ऑपरेटर इज जनरली रिप्रेझेंटेड बाय कॅपिटल लेटर. capital letter with cap on it. For example, A is operator, so we can represent A in capital letter and cap on it. So this is your operator. ऑपरेटर कसा रिप्रेझेंट करणार? कॅपिटल लेटरचा सिम्बॉल असेल आणि त्याच्यावरती कॅप असेल. ए असेल किंवा बी कॅप ऑपरेटर, एक्स कॅप ऑपरेटर, ओके, पी कॅप ऑपरेटर, टी कॅप ऑपरेटर, व्ही कॅप ऑपरेटर. ओके, हे सगळे ऑपरेटर्स आहेत. हा पोझिशन ऑपरेटर आहे, हा लिनियर मोमेंटम ऑपरेटर आहे, हा कायनेटिक एनर्जी ऑपरेटर आहे, हा पोटेन्शियल एनर्जी ऑपरेटर्स आहे. ओके. मग कॅपिटल लेटर असेल आणि त्याच्यावरती कॅप असेल तर तो काय असणार आहे? ऑपरेटर असणार आहे. अशा पद्धतीने आपण ऑपरेटरला रिप्रेझेंट करू शकतो. आता डिफरंट टाइप्स ऑफ ऑपरेटर्स काय कोणते कोणते आहेत? आता मॅथेमॅटिकल ऑपरेशन जे आहेत, आता मॅथेमॅटिकल ऑपरेशन्समध्ये आता बघा काय काय येईल. मॅथेमॅटिकल ऑपरेशन्स मॅथेमॅटिकलचे काही प्रोसेसेस असतात, त्याच्यात काय काय येतं? इंटिग्रेशन. ओके, इंटिग्रेशन कशाने रिप्रेझेंट करतो आपण? असं इंटिग्रेशन. त्यानंतर डिफरन्शिएशन मीन्स रिप्रेझेंटेड बाय डी. देन ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, then multiplication, square root, so all these are the operator. हे सर्व काय? ऑपरेटर. इंटिग्रेशन परफॉर्म केलं तुम्ही एखाद्या फंक्शनवरती, ऑपरेटर. डिफरन्शिएशन परफॉर्म करू शकतात फंक्शनवरती. ॲडिशन करू शकतो आपण दोन फंक्शनची, सबस्ट्रॅक्शन करू शकतो दोन फंक्शनची, मल्टिप्लिकेशन करू शकतो.
स्क्वेअर रूट असेल एखाद्या फंक्शनचं, ते सुद्धा काय म्हणजे हे काय आहेत ऑपरेटर्स आहेत. आणि हे ऑपरेटर काय करतो आपण फंक्शनवरती ऑपरेट करत असतो. ओके, सो दिस इज अबाउट दी ऑपरेटर. ऑपरेटर कशासाठी यूज केला जातो, एखाद्या फंक्शनवरती तो ऑपरेट केला जातो आणि एखाद्या फंक्शनवरती मॅथमॅटिकल फंक्शन ट्रान्सफर गिवन मॅथमॅटिकल फंक्शन इंटू अनदर फंक्शन, एखाद्या मॅथमॅटिकल फंक्शनला तो दुसऱ्या फंक्शनमध्ये कन्वर्ट करत असतो. ऑपरेटर कॅपिटल लेटरने रिप्रेझेंट करायचं, त्याच्यावरती कॅप असते. त्यानंतर मग कोणते कोणते ऑपरेटर्स आहेत, इंटिग्रेशन, डिफरन्शिएशन, सबस्ट्रॅक्शन, ॲडिशन, मल्टिप्लिकेशन, स्क्वेअर रूट, हे वेगवेगळ्या टाईपचे ऑपरेटर्स आहेत. ठीक आहे, तर बघा एक एक्झाम्पल घेऊ आपण. तर एक्झाम्पल घेण्याआधी आपण ऑपरंट काय ते बघून घेऊ. The mathematical function operand is the mathematical function on which operator operates operation is called operand. Is called as operand. Okay, so operator operates operation on operand, gives another function, ऑपरंड म्हणजे वेगळं काही नसून काय असतं, एक फंक्शन असतं. ओके, एक फंक्शन असेल, त्या फंक्शनवरती मग ऑपरेटर ऑपरेट होणार आहे. फॉर एक्झाम्पल ए कॅप एफ ऑफ एक्स, ए कॅप एफ ऑफ एक्स. इथं ए कॅप काय आहे, ए कॅप इज ऑपरेटर, ए कॅप इज ऑपरेटर आणि एफ ऑफ एक्स काय आहे फंक्शन, एफ ऑफ एक्स फंक्शन आहे. हा ऑपरेटर या फंक्शनवरती ऑपरेट झाला, आपल्याला दुसरं एक फंक्शन मिळालं जी ऑफ एक्स. ओके, सो अशा पद्धतीने ऑपरेटर आणि फंक्शन हे तुम्हाला कळालं असेल. ऑपरेटर्स म्हणजे ज्या काही मॅथमॅटिकल ऑपरेशन्स असतात, म्हणजे तू इंटिग्रेशन झालं, डेरिव्हेशन झालं, त्यानंतर मल्टिप्लिकेशन झाली दोन फंक्शनची, ॲडिशन झालं दोन फंक्शनचं, सबस्ट्रॅक्शन झालं दोन फंक्शनचं, स्क्वेअर रूट असेल एखाद्या फंक्शनचं. हे स्क्वेअर रूट, इंटिग्रेशन, डेरिव्हेटिव्ह, ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन हे काय सगळे ऑपरेटर आहेत. आणि ते कुठे ऑपरेट केले जातात, ऑपरंडवरती, म्हणजेच कशावरती, फंक्शनवरती ऑपरेट केले जातात. आणि तो ऑपरेटर एखाद्या फंक्शनवरती ऑपरेट झाला की आपल्याला काय मिळतं, एक दुसरं फंक्शन मिळत असतं, अनादर फंक्शन, वी गेट अनादर फंक्शन. ओके, सो आता एक एक्झाम्पल घेऊ आपण. ऑपरेटर आणि ऑपरंड तुम्हाला क्लिअर होईल नेमकं काय असतं ते. सो लेट अस सी एक्झाम्पल. सपोज you have operator square root, स्क्वेअर रूट हे ऑपरेटर आहे तुमच्याकडे, आणि फंक्शन मीन्स एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 4x². एफ ऑफ एक्स काय तुमच्याजवळ 4x² आहे. आता आपण ऑपरेटर काय करणार, ऑपरेटर विल बी ऑपरेटेड ऑन फंक्शन एफ ऑफ एक्स. हा ऑपरेटर आपण या फंक्शनवरती ऑपरेट करतोय. ठीक आहे, मग हे कसं लिहिणार आता, ए कॅप इज इक्वल टू काय स्क्वेअर रूट. ओके, स्क्वेअर रूट आणि फंक्शन हे हा स्क्वेअर रूट कशावर कोणत्या फंक्शनवरती ऑपरेट होतोय, 4x² या फंक्शनवरती ऑपरेट होतोय. तर मग 4x² कुठं लिहिणार तुम्ही, स्क्वेअर रूटमध्ये. स्क्वेअर रूट हे ऑपरेटर या फंक्शनवरती ऑपरेट होतोय. ठीक आहे, ऑपरेशन झाल्यानंतर काय होईल, स्क्वेअर रूट ऑफ 4 काय तो 2 आणि एक्सचा स्क्वेअर रूट काय येईल मग x. So when this operator operates on function f of x, means when square root operate on this function 4x², we get another function that is 2x. Okay, so this is about the operator
and function, it is also called as operand. Okay, ऑपरेटर एखाद्या फंक्शनवरती ऑपरेट केला जातो आणि आपल्याला नवीन एक फंक्शन मिळत असतं. ठीक आहे. सो ऑपरेटर आणि फंक्शन्स हे काय असतात, ऑपरेटर्स कोणते कोणते असतात हे तुम्हाला लक्षात आलेलं आहे. हे आपण जनरल ऑपरेटर्स सांगितले मी. आता क्वांटम मेकॅनिक्समधले ऑपरेटर वेगळे असतात, ते आपण नंतर शिकणार आहोत. सिम्पल जे ऑपरेटर असतात ते पण शिकणार आहोत आणि क्वांटम मेकॅनिक्समध्ये जे यूज होतात ते ऑपरेटरसुद्धा आपण शिकणार आहोत. सो लेट अस मूव टुवर्ड्स द हायगन व्हॅल्यू अँड हायगन फंक्शन. आता हा जो हायगेन वर्ड आहे, हायगेन, इट इज जर्मन वर्ड. इट इज जर्मन वर्ड derived from German word, not German word. किंवा तुम्ही असं जरी म्हटलं जर्मन वर्ड म्हटलं तरी चालेल. दिस इज जर्मन वर्ड. मीनिंग इज, त्याचं मीनिंग काय? इट्स मीनिंग इज प्रॉपर और कॅरेक्टरिस्टिक व्हॅल्यू. प्रॉपर और कॅरेक्टरिस्टिक व्हॅल्यू. हायगेनचं मीनिंग काय आहे? तो जर्मन वर्ड आहे, त्याचं मीनिंग काय आहे? प्रॉपर व्हॅल्यू किंवा एक कॅरेक्टरिस्टिक व्हॅल्यू तुम्हाला मिळेल, त्याला काय म्हणायचं? हायगेन व्हॅल्यू म्हणायचं. ठीक आहे. आता हायगेन व्हॅल्यू आणि हायगेन फंक्शन काय आहे, तर त्यासाठी आता आपल्याला ऑपरेटरची गरज आहे. इफ ऑपरेटर ए कॅप ऑपरेटिंग ऑन फंक्शन साय, ऑपरेटिंग ऑन फंक्शन साय, फंक्शन असणार आहे तुमच्याकडे साय, ऑपरेटिंग ऑन फंक्शन साय, कन्वर्ट इट into another, convert it into same function, multiply by constant factor A. Okay, so when operator A, so this is operator A, operating on function psi, okay, when this operator operating on function psi convert it into same function, means when this operator operate on this function psi, we get same function, that is psi, so we get same function psi, but that function is get multiplied by constant factor. A. So this function is get multiplied by A. Okay, so when operator A operates on function psi, okay, we get same function psi get multiplied by constant factor A. Then the function psi is called, the function psi is called Huygen function, and constant A is called Huygen value. It's called Huygen value. म्हणजेच इथे जो तुम्हाला कॉन्स्टंट मिळालेला आहे, दिस कॉन्स्टंट इज व्हॉट? हायगेन व्हॅल्यू, फिक्स्ड व्हॅल्यू, कॅरेक्टरिस्टिक व्हॅल्यू और प्रॉपर व्हॅल्यू. अँड दिस फंक्शन psi is called as Huygen function. जर तुम्ही एखादा ऑपरेटर एखाद्या फंक्शनवरती ऑपरेट केला तर साय फंक्शन म्हणजे काही असू शकतं. जसं आता मगाशी आपण घेतलं होतं स्क्वेअर रूट, काय होता आपला? ऑपरेटर होता.
आणि फंक्शन काय होतं 4x² होतं. म्हणजे इथं साय हे जे फंक्शन असणार आहे काही पण असू शकतं. ऑपरेटर तुमचा कोणताही ऑपरेटर असू शकतो, डेरिव्हेटिव्ह असू, इंटिग्रेशन असू शकतो, स्क्वेअर रूट असू शकतो, काही असू शकतं. पण कंडिशन काय आहे, जर एखादा ऑपरेटर तुम्ही एखाद्या फंक्शनवरती ऑपरेट केल्यानंतर तुम्हाला सेम फंक्शन मिळायला पाहिजे. सेम फंक्शन मिळालं तर पाहिजेच, सोबत ते फंक्शन एखाद्या व्हॅल्यूने मल्टिप्लाय झालं पाहिजे, एखाद्या कॉन्स्टंट व्हॅल्यूने मल्टिप्लाय झालं पाहिजे. ठीक आहे, तेव्हा आपण काय म्हणू, हे जे फंक्शन आहे हे हायगेन फंक्शन आहे आणि ती जी व्हॅल्यू मिळालेली असेल ती व्हॅल्यू हायगेन व्हॅल्यू आहे. ठीक आहे, हायगेनचा मीनिंग तुम्हाला सांगितलं आहे, प्रॉपर व्हॅल्यू किंवा प्रॉपर म्हणजे फंक्शन एक प्रॉपर कॅरेक्टरिस्टिक फंक्शन असेल की आणि ती व्हॅल्यू जी असेल एक प्रॉपर व्हॅल्यू किंवा कॅरेक्टरिस्टिक व्हॅल्यू असेल त्या पर्टिक्युलर फंक्शनची. ठीक आहे, सो दिस इज अबाउट दी हायगेन फंक्शन अँड हायगेन व्हॅल्यू. अगदी सिंपल कन्सेप्ट आहे, हे व्यवस्थित तुम्ही लक्षात घ्या. बरोबर, एक ऑपरेटर फंक्शनवरती ऑपरेट होतो, सेम फंक्शन मिळतं आणि ते फंक्शन एका कॉन्स्टंट व्हॅल्यूने मल्टिप्लाय झालेलं असतं. अशी कंडिशन जेव्हा सॅटिस्फाय होईल तेव्हा त्या फंक्शनला आपण हायगेन फंक्शन म्हणायचं आणि ती जी व्हॅल्यू मिळालेली असेल त्या व्हॅल्यूला म्हणायचं हायगेन व्हॅल्यू. ओके, याच्यात आपण एक्झाम्पल्स घेऊ तेव्हा तुम्हाला लक्षात येईल हायगेन व्हॅल्यू आणि हायगेन फंक्शन केव्हा म्हणायचं. क्वेश्चन विचारला जाऊ शकतो याच्यावरती, डिटरमाइन हायगेन व्हॅल्यू अँड हायगेन फंक्शन. सो लेट अस सी एक्झाम्पल. So your example is we have function psi is equal to e raised to ax and we have operator is d by dx म्हणजेच काय डेरिव्हेटिव्ह. फंक्शन e raised to ax आणि ऑपरेटर d by dx. मी आता असं लिहितो, ऑपरेटर ऑपरेट ऑन फंक्शन साय. मग किंवा तुम्ही असं लिहू शकतात, बघा हा ऑपरेटर ने फंक्शन साय. ठीक आहे, मग हा ऑपरेटर या फंक्शनवरती ऑपरेट होतोय. ऑपरेटर काय डी बाय डी एक्स आणि फंक्शन काय ई रेस टू एक्स. ठीक आहे, आता आपण हे सॉल्व करू. हे आता दिस इज इक्वल टू दिस वन असं लिहू आपण. हे असं लिहिलेलं आहे. ठीक आहे, आपण हे असं लिहिलेलं आहे, एक ए कॅप साय, ए कॅप इज इक्वल टू काय डी बाय डी एक्स. ठीक आहे, साय काय साय ई रेस टू ए एक्स, ई रेस टू ए एक्स. आता तुम्हाला माहिती असेल डेरिव्हेटिव्हचे सिम्पल रूल्स असतील ते थोडे तुम्हाला रिवाईज करावे लागतील, जे तुम्ही FYBSCला शिकले असाल फिजिकल केमिस्ट्रीमध्ये. आणि ज्यांचं मॅथ असेल त्यांना काही अडचण नाही आहे. फिजिक्स असेल तरी त्यांना बऱ्यापैकी डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन माहिती असेल. ज्यांचा बी ग्रुप असेल त्यांना थोडीशी मेहनत घ्यावी लागेल. त्यांना थोडेसे डेरिव्हेटिव्हचे आणि इंटिग्रेशनचे काही थोडेसे रूल्स असतील ते जर तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवले तर इझिली तुम्हाला 2-4 मार्काचे प्रश्न तुम्हाला एक्झामच्या वेळेस सॉल्व करता येतील. तर बघा, डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू एक्स. आता डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू एक्स असा एक रूल आहे आपल्याकडे. डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू एक्स इज ई रेस टू एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू एक्स इज ई रेस टू एक्स. सिमिलर आहे इथे, ई रेस टू एक्स ऐवजी काय आपल्याला ए इंटू एक्स. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू ए इंटू एक्स इज ई रेस टू ए इंटू एक्स. पण इथे फक्त एक्स नाही आहे, ए इंटू ए एक्स आहे. मग त्यामुळे याचा पुन्हा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल आपल्याला, डी बाय डी एक्स ए इंटू एक्स. ओके, सो ई रेस टू ए इंटू एक्स इंटू, आता हा ए कॉन्स्टंट आहे. डेरिव्हेटिव्ह किंवा इंटिग्रेशनमध्ये कॉन्स्टंट आपण आउटसाईडला लिहितो. ओके, कॉन्स्टंट आउटसाईडला फक्त काय राहील डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू डी एक्स. तर डी एक्स गेट कॅन्सल. उरलं काय फक्त आपल्याकडे ई रेस टू एक्स इंटू ए. ओके, सो वी हॅव ए इंटू ई रेस टू ए इंटू एक्स. कशासोबत आहे डी बाय डी एक्स ई रेस टू ए इंटू एक्स. तुम्ही हे जर व्यवस्थित ऑब्झर्व केलं, बरोबर, हे जर व्यवस्थित ऑब्झर्व केला, हा काय तुमचा
ऑपरेटर. दिस इज ऑपरेटर. हे काय तुमचं फंक्शन साय. ठीक आहे. हा ऑपरेटर या फंक्शनवरती ऑपरेट झालेला आहे. हा ऑपरेटर या फंक्शनवरती ऑपरेट झालेला आहे. आफ्टर ऑपरेशन वी गेट ए सेम फंक्शन. तुम्हाला सेम फंक्शन मिळालेलं आहे. सेम फंक्शन साय. साय इज इक्वल टू काय ई रेस टू ए एक्स. वी गेट सेम फंक्शन and that function is get multiplied by a constant. Function is get multiplied by constant a. So this is constant value. This is constant. So in this case आता म्हणजे बघा हे जे इक्वेशन मी लिहिलं होतं मगाशी इकडे a cap psi is equal to a into psi. ही कंडिशन सॅटिस्फाय होते ना. बघा हे हा ऑपरेटर या फंक्शनवरती ऑपरेट झाला, तुम्हाला सेम फंक्शन मिळालं आणि ते फंक्शन एका कॉन्स्टंटने मल्टिप्लाय झालेलं आहे. सो दिस फंक्शन इज हायगेन फंक्शन अँड ए इज हायगेन व्हॅल्यू. द फंक्शन ई रेस टू ए एक्स इज हायगेन फंक्शन अँड constant a is eigen value. Okay, so this is about the eigen value and eigen function. अशा पद्धतीने कंडिशन जर सॅटिस्फाय होत असेल तर आपण त्याला काय म्हणणार आहे, त्या फंक्शनला हायगेन फंक्शन म्हणणार आणि जी व्हॅल्यू मिळालेली असेल तुम्हाला कॉन्स्टंट ती असणार आहे हायगेन व्हॅल्यू. ओके, पुन्हा एक दुसरा एक्झाम्पल घेऊ आपण. So we have operator. Second example, operator a cap is equal to d by dx and function psi is equal to sin 2x. Sin 2x. Okay. Now ऑपरेट करा आता फंक्शनला. हा ऑपरेटर ऑपरेट होतो फंक्शन sin 2x वरती. ऑपरेटर ऑपरेट्स ऑन फंक्शन साय sin 2x. आता इथे रूल आहे, साईनचा डेरिव्हेटिव्ह येतो कॉस. ठीक आहे, साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस असतो. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ sin 2x इज कॉस 2x. पण हा 2x आहे त्याचा पुन्हा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागणार आपल्याला, d बाय dx 2x. ओके, सो कॉस 2x. हा 2 कॉन्स्टंट आहे तो आपण आउटसाइडला लिहिणार. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स गेट कॅन्सल. सिमिलर टर्म्स आहेत. तुम्हाला व्हॅल्यू मिळेल 2 इंटू कॉस 2x. तुमचा ऑपरेटर होता d बाय dx आणि फंक्शन होतं तुमचं sin 2x. बघा हा ऑपरेटर हे फंक्शन ऑपरेटर या फंक्शनवरती ऑपरेट होतोय. ऑपरेट झाल्यानंतर आफ्टर ऑपरेशन when this operator operate on this function we get another function, not same function. सेम फंक्शन म्हणजेच काय, तुम्ही हा ऑपरेटर ह्या फंक्शनवरती ऑपरेट केल्यानंतर इथे sin 2x यायला पाहिजे होता. इथे sin 2x जर आला असता तर आपण काय म्हटलं असतं, ते फंक्शन हायगेन फंक्शन आहे आणि ही जी व्हॅल्यू मिळाली ती हायगेन व्हॅल्यू आहे. बट हिअर वी डोंट गेट अ सेम फंक्शन, वी गेट अनदर फंक्शन. सेम फंक्शन आपल्याला मिळालेलं नाही आहे. त्यामुळे इथे जी कंडिशन होती आपली ए कॅप साय इज नॉट इक्वल टू ए साय, ही कंडिशन इथे म्हणजे आपली जी कंडिशन होती हायगेन व्हॅल्यू हायगेन फंक्शनची ती सॅटिस्फाय झालेली नाही आहे. ठीक आहे, तर ती सॅटिस्फाय झालेली नाही आहे म्हणून आपण काय म्हणणार, sin 2x is not हायगेन function and 2 is not हायगेन व्हॅल्यू. म्हणजे हे हायगेन फंक्शन पण नाही आहे, हे जे फंक्शन आहे आपलं ते हायगेन फंक्शन नाही आहे आणि मिळालेली व्हॅल्यू ही हायगेन व्हॅल्यू नाही आहे. कारण हा ऑपरेटर या फंक्शनवरती ऑपरेट झाल्यानंतर
एक आपल्याला दुसरं फंक्शन मिळत आहे, अनादर फंक्शन मिळत आहे, सेम फंक्शन मिळत नाही आहे. ही कंडिशन इथं सॅटिस्फाय होत नाही. त्यामुळे मी इथं लिहिलेलं आहे ए कॅप साय इज नॉट इक्वल टू ए इंटू साय. हे दोन्ही सेम झालेले नाही आहेत. हे इक्वेशन इथं सॅटिस्फाय झालेलं नाही आहे. दुसरं एक एक्झाम्पल घेऊ आपण. Operator is a cap is equal to second derivative d square by dx square आणि फंक्शन साय जे आहे साय इज इक्वल टू साइन 2x. सेम फंक्शन आहे, फंक्शन सेम आहे. मागच्या प्रॉब्लेममध्ये जे होतं ते फक्त ऑपरेटर चेंज झालेला आहे. बघू आता काय होतं ते. सो डी स्क्वेअर बाय डी एक्स स्क्वेअर साइन 2x हा ऑपरेटर या फंक्शनवरती ऑपरेट होतो आहे. आता हे असं लिहू शकतो आपण डी बाय डी एक्स इन ब्रॅकेट डी बाय डी एक्स साइन 2x. ब्रॅकेट सॉल्व झाला तर काय होईल डी इंटू डी स्क्वेअर डी एक्स इंटू डी एक्स स्क्वेअर. ओके, हेच मी सिम्प्लिफाय करून लिहिलेलं आहे. तर बघा आता काय करायचं. डी बाय डी एक्स याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल. डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन 2x इज साइन 2x. पुन्हा 2x चा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल आपल्याला. डी बाय डी एक्स 2x. 2 कॉन्स्टंट आहे तो आउटसाईडला येईल. डी बाय डी एक्स साइन 2x कॉन्स्टंट आउटसाईडला डी एक्स बाय डी एक्स गेट कॅन्सल. हा 2 आता पुढे येऊन जाईल. ओके, कॉन्स्टंट येतो. आता याच्यावर फंक्शन परफॉर्म करा डी बाय डी एक्स साइन 2x. ओके, नाव डी स्क्वेअर डी एक्स स्क्वेअर साइन 2x इज इक्वल टू काय येईल पुढे बघा. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन 2x काय येईल. वन मिनिट. डेरिवेटिव ऑफ साइन इज कॉस एक्स कॉस 2x असणार आहे. ओके, इथे कॉस 2x असणार आहे कॉस 2x. ओके, फक्त काय चेंज झालेलं आहे साइन 2x चा डेरिव्हेटिव्ह काय येतो कॉस 2x येतो. बरोबर, साइन 2x येत नाही. ओके, सो त्यानंतर हा 2x. ओके, 2 कॉन्स्टंट आउटसाईडला लिहिला. डेरिव्हेटिव्ह ऑफ x हे कॅन्सल आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ x विथ रिस्पेक्ट टू dx इज 1 असतो. त्यानंतर आता काय करणार आपण कॉस 2x चा डेरिव्हेटिव्ह घेणार. आता कॉस 2x चा डेरिव्हेटिव्ह येतो मायनस साइन. कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन. मग याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल मायनस साइन 2x. हा 2 तर इथे असणार आहे 2 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस 2x इज मायनस साइन 2x. पुन्हा कोणाचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागणार आहे 2x चा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल. डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x सो इज इक्वल टू 2 इंटू मायनस साइन 2x. 2 कॉन्स्टंट आहे आउटसाईडला लिहिणार. x चा डेरिव्हेटिव्ह याचा डेरिव्हेटिव्ह 1 असेल. 2 इंटू 2 काय 4. हे मायनस साइन इथे येऊन जाईल मायनस साइन 2x. सो डी स्क्वेअर बाय डी एक्स स्क्वेअर साइन 2x. बघा आता मग इथे आयगेन व्हॅल्यू आयगेन फंक्शन मिळालं का आपल्याला. ऑपरेटर ऑपरेट्स ऑन दिस फंक्शन. वी गेट सेम फंक्शन मल्टिप्लाय बाय कॉन्स्टंट फॅक्टर. ठीक आहे. सो दिस साइन 2x इज. मग अशी आपलं जे इक्वेशन होतं ते इक्वेशन सॅटिस्फाय होतं आहे ना. इथे ए कॅप साय इज इक्वल टू ए साय. सेम फंक्शन मिळालेलं आहे. सेम फंक्शन इथे मिळालेलं आहे. सो साइन 2x काय असणार आहे हायगेन फंक्शन अँड -4 इज हायगेन व्हॅल्यू.
This is eigenvalue. So in this way we can determine eigenfunction and eigenvalue. म्हणजे कोणतं फंक्शन फंक्शन आहे आणि कोणती व्हॅल्यू eigenvalue आहे हे या इक्वेशनवरून, ह्या सगळं इक्वेशन जर सॅटिस्फाय होत असेल, ऑपरेटर ऑपरेट केला फंक्शनवरती, सेम फंक्शन मिळत असेल तर ते फंक्शन्स eigenफंक्शन असणार आहे आणि ते फंक्शन ज्या कॉन्स्टंटने मल्टिप्लाय झालेलं असेल तो जो कॉन्स्टंट असणार आहे तो eigenvalue असणार आहे. ओके, सो दिस इज ऑल अबाउट दी eigenvalue and eigenfunction. Again we have also discussed operator and operand. ओके, ऑपरेटर्स कोणते कोणते ते पण लक्षात ठेवा आणि ते कशा पद्धतीने परफॉर्म केले जातात, फंक्शन कशाला म्हटलं जातं, या गोष्टी आपण सुरुवातीला क्लिअर केलेल्या आहेत. त्या पुढच्या लेक्चरला आता आपल्याला लागणार आहे. ओके, थँक्यू.